बघा आता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया स्टेट अँड प्रूव्ह द नेसेसरी कंडिशन फॉर इंटिग्रेबिलिटी. बघा हा IMP क्वेश्चन आहे. तुम्ही कोणताही क्वेश्चन पेपर घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, मग हा क्वेश्चन आपण चांगल्या पद्धतीने घेऊया आणि एकदम स्लो घेतो मी. हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हणजे कोणताही क्वेश्चन पेपर घेतला, फक्त एखादा क्वेश्चन सोडला, एखादा क्वेश्चन पेपर तर नाही, पण मॅक्सिमम क्वेश्चन पेपरमध्ये 90% हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर आता पाहूया काय क्वेश्चन. स्टेट अँड प्रूव्ह द नेसेसरी कंडिशन फॉर इंटिग्रेबिलिटी फॉर फॅपियन डिफरन्शियल इक्वेशन PDX प्लस QDY प्लस RDZ इक्वल टू 0 वेअर PQ आर द फंक्शन ऑफ XYZ. ओके, म्हणजे आपल्याकडे जी नेसेसरी कंडिशन आहे ती काय आहे, इंटिग्रेबिलिटीची P इंटू दिस प्लस Q इंटू दिस प्लस R इंटू दिस. आपण काय म्हणतो, P इंटू 4 - 6 प्लस Q इंटू 5 - 2 प्लस R इंटू 1 - 3 इक्वल टू किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर बघा नेसेसरी कंडिशन मध्ये आपण काय करूया, आपल्याला प्रूव्ह करायचं नेसेसरी कंडिशन. तर गिवन बघा द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन फॉर इंटिग्रेबिलिटी इक्वल टू PDX प्लस QDY प्लस RDZ इज P डॅबा Q अपॉन डॅबा Z मायनस डॅबा R अपॉन डॅबा Y प्लस Q इंटू डॅबा R अपॉन डॅबा X मायनस डॅबा P अपॉन डॅबा Z प्लस R इंटू डॅबा P अपॉन डॅबा Y मायनस डॅबा Q अपॉन डॅबा X इक्वल टू 0. ओके, आता आपण कसं करणार की हे तुमच्याकडे इंटिग्रेबिलिटी आहे, याच्यावर मी व्हिडिओ पण बनवलेला आहे की हे इंटिग्रेबिलिटी शॉर्टकटमध्ये कसं लक्षात ठेवायचं आहे, तर ते तुम्ही पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता आपण नेसेसरी कंडिशन पाहूया, प्रूव्ह करूया. पहिलं काय करणार, नेसेसरी कंडिशन कन्सिडर द डिफरन्शियल इक्वेशन. आपण हे डिफरन्शियल इक्वेशन घेतलं आणि वेअर PQR काय तुमच्याकडे फंक्शन ऑफ XYZ. हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, याला म्हणतो आपण टोटल डिफरन्शियल इक्वेशन किंवा फॅपियल डिफरन्शियल इक्वेशन. आता आपण मानूया, सपोज केलं की या जो डिफरन्शियल इक्वेशन आहे या इंटिग्रेबल याचं इंटिग्रेशन आहे U ऑफ XYZ इक्वल टू C असं मानलं आपण, असं येतं. ठीक आहे, असं जर मानलं त्याला इक्वेशन नंबर 2 मानलं, तर मानलं तर आपण हे काय, इफ इक्वेशन 1 इज इंटिग्रेबल देन आयदर इज एक्झॅक्ट और इट कॅन मेड एक्झॅक्ट बाय मल्टिप्लाइंग बाय फॅक्टर्स. बघ, एक तर हे एक्झॅक्ट असेल किंवा त्याचं काही मल्टिप्लाइंग फॅक्टर्स असतील. जर बघा याचं जर मी आता हे इंटिग्रेबल आहे, जर याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर तुमच्याकडे काय यायला पाहिजे, PDX प्लस QDY प्लस RDZ. कारण आपण काय मानलंय की या इक्वेशनचं हे काय इंटिग्रेशन आहे. मग आपण घेऊया याचं DU इक्वल टू याचं इंटिग्रेशन बघा काय ना, डॅबा U अपॉन डॅबा X DX प्लस डॅबा U अपॉन डॅबा Y DY प्लस डॅबा U अपॉन डॅबा Z U. इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि फर्स्ट या दोघांचं जर मिक्स केलं मी, तर तुमच्याकडे काय येऊन जाईल बघा, डॅबा U अपॉन डॅबा X अपॉन P डॅबा U अपॉन डॅबा Y इक्वल टू Q डॅबा U अपॉन डॅबा Z इक्वल टू अपॉन R. आपण सगळ्याचे इक्वल टू एक मानलं लॅम्बडा असेल, काहीतरी व्हॅल्यू असेल. ठीक आहे का, कारण बघा इथं DX चा कोइफिशियंट कोण आहे तुमच्याकडं, इथं DX चा P आहे, इथं डॅबा U अपॉन डॅबा X आहे. इथं DY चा कोइफिशियंट कोण आहे, इथं Q आहे आणि इथं कोण आहे, डॅबा U अपॉन डॅबा Y. मग या दोघांचं जर केलं तर आपल्याकडे काय, हा रेशो मध्ये तुमच्याकडे लॅम्बडा येईल. आता लॅम्बडा बघा, पहिलं काय तुमच्याकडं इक्वल टू लॅम्बडा. आता मी फर्स्ट आणि लॅम्बडा घेतो. काय घेतलं मी, डॅबा U अपॉन डॅबा X अपॉन P इक्वल टू लॅम्बडा. तर काय येईल तुमच्याकडे, इथून जर कम्पेअर केलं तर डॅबा U अपॉन डॅबा X इक्वल टू P इंटू लॅम्बडा. ओके, पहिली व्हॅल्यू आली. दुसरं काय असेल तुमच्याकडं, डॅबा U अपॉन डॅबा Y इक्वल टू Q पुट केला इक्वल टू लॅम्बडा. तर इथून काय तुमच्याकडं, डॅबा U अपॉन डॅबा Y इक्वल टू Q इंटू लॅम्बडा. तिसरं काय असेल तुमच्याकडं, डॅबा U अपॉन डॅबा Z जर केलं मी अपॉन R तर इक्वल टू लॅम्बडा. तर काय येईल तुमच्याकडं, किती, हा R इकडे गेला तर डॅबा U अपॉन डॅबा Z इक्वल टू R इंटू लॅम्बडा. या टोटलला आपण इक्वेशन नंबर काय मानलं, 4. ओके, आता आपण काय करूया बघा इथं, आता काय करूया आपण इथं की डॅबा स्क्वेअर U अपॉन डॅबा X इंटू डॅबा Y किंवा याला असं म्हणू शकतो डॅबा Y इंटू डॅबा X, हा Y सॉरी इथं डॅबा Y इंटू डॅबा X इंटू याला कसं लिहू शकतो, डॅबा U अपॉन डॅबा X इंटू डॅबा Y. ओके, हे काय तुमच्याकडं हे दोन इक्वल राहतात. आता हे इक्वल आहे तर याची डेफिनेशन काय तुमच्याकडे, सपोज डॅबा अपॉन डॅबा Y इंटू डॅबा U अपॉन डॅबा X
हे याची डेफिनेशन. याला कसं लिहू शकतो आपण, डॅबा अपॉन डॅबा एक्स, आणि हा लास्टला कोण आहे, डॅबा यू अपॉन डॅबा वाय. आता डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा इथं, पी लॅमडा. बघा पी लॅमडा आहे का इथं, पुट केली मी, डॅबा अपॉन डॅबा वाय इक्वल टू पी लॅमडा पुट केलेली आहे. मग काय तुमच्याकडे इथं डॅबा अपॉन डॅबा वाय इंटू पी लॅमडा इक्वल टू, इथं पण काय तुमच्याकडे डॅबा अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वायची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं, क्यू लॅमडा. ओके, आलं का हे, डॅबा अपॉन डॅबा वाय लॅमडा पी इक्वल टू डॅबा अपॉन डॅबा एक्स इक्वल टू क्यू लॅमडा. ओके, मग फक्त व्हॅल्यू पुट केली आपण अबोवची, डॅबा यू अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू आपल्या वरती होते, कुठे होते आपल्याकडे व्हॅल्यू, ही व्हॅल्यू होते, आपण इथं पुट केली. नंतर डॅबा यू अपॉन डॅबा वायची व्हॅल्यू किती होती आपल्याकडं, क्यू लॅमडा. मग इथं पुट केल्यानंतर हे आलं तुमच्याकडं. ओके, आता हे असंच ठेवा. आता हे काय तुमच्याकडे हा पी लॅमडा आहे, याचं काय घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. मग आपण काय करणार, पी ॲज इट इज घेणार, परत लॅमडाचा डेरिव्हेटिव्ह, लॅमडा ॲज इट इज घेणार आणि पीचा डेरिव्हेटिव्ह. तर काय तुमच्याकडे बघा, पहिलं लॅमडा ॲज इट इज, पीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, प्लस पी ॲज इट इज लॅमडाचा डेरिव्हेटिव्ह. ओके, म्हणजे आता यू इंटू व्ही रूल वापरला आपण इथं. सेम आपल्याला यू इंटू व्ही रूल वापरायचं इथं पण. तर काय तुमच्याकडे डॅबा अपॉन डॅबा, आता विथ रिस्पेक्ट टू कोण आहे, एक्स. तर लॅमडा ॲज इट इज डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स प्लस आता कोण ॲज इट इज, क्यू ॲज इट इज लॅमडाचं डेरिव्हेटिव्ह डॅबा लॅमडा अपॉन डॅबा एक्स. आता जिथे जिथं लॅमडा आहे तिथं बाजूला घेऊया. आता हे लॅमडावाली टर्म आहे, इकडं आणून घेऊया, आणि हा पी वाली टर्म इकडं आणलं. तर काय आलं तुमच्याकडे बघा, लॅमडा इथं पण होता, इथं पण होता. लॅमडाची टर्म इकडे आल्यानंतर काय आलं तुमच्याकडे, लॅमडा कॉमन काढला, तर डॅबा पी अपॉन डॅबा वाय राहिला, मायनस डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स राहिला. ओके, हे इकडं आलं. आता हा मायनस पी इकडं आला, तर क्यू इंटू डॅबा लॅमडा अपॉन डॅबा एक्स, ही वाली टर्म्स बघा, ही टर्म्स, आणि हा इकडे आल्यावर काय होईल तुमच्याकडे, मायनस टर्म. ओके, आपल्याकडे हे इक्वेशन आलं 5. इथपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, हे इथपर्यंत आलं हे इक्वेशन नंबर 5. आता सिमिलरली 6 घेतला आपण, दुसरं काय घेतलं बघा इथून. आता आपण घेतलं डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा झेड. सॉरी, पहिलं घेतो मी डॅबा झेड इंटू डॅबा वाय इक्वल टू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय इंटू डॅबा झेड. आता इथं काय घेतलं मी, वाय झेड घेतला. तर वाय झेड घेतलं तर सिमिलर यासारखं सॉल्व्ह होईल. सिमिलर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काही लॅमडा इंटू डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड मायनस डॅबा आर अपॉन डॅबा वाय इक्वल टू आर इंटू डॅबा लॅमडा अपॉन वाय डॅबा वाय मायनस क्यू इंटू डॅबा लॅमडा अपॉन डॅबा झेड. ठीक आहे, कधी हे मानल्यानंतर आपण आता लास्टला सिमिलरली अजून काय मानू शकतो, आपल्याकडे 3 चॉईसेस आहेत. आता काय मानू शकतो आपण, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स इंटू डॅबा झेड मानू शकतो इक्वल टू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा, पहिलं झेड घेऊ शकतो आणि नंतर एक्स. मग हे मानल्यानंतर तुमच्याकडे हे इक्वेशन आलं. सेम असं सॉल्व्ह करायचं आहे. बघा आपल्याकडे 3 इक्वेशन आलं, तर 3 इक्वेशनमध्ये काय करायचं, जो आपल्याकडे पहिला इक्वेशन आलेला आहे या टाईपचा 5वा, त्याला कशाने मल्टिप्लाय करा, आरनी. 6व्याला पीने मल्टिप्लाय करा, आणि 7व्याला कशाने मल्टिप्लाय करा, क्यूने. तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर बघा काही तुमच्याकडं फक्त काय करायचं, 7व्याला मल्टिप्लाय करा. बघा पहिल्याला आर, नंतर दुसऱ्याला पी, आणि तिसऱ्याला क्यू. म्हणजे आपण जे 3 इक्वेशन काढले ना इथल्या इथं, या 3 इक्वेशनला पहिल्याला मल्टिप्लाय करा आरने, तिसऱ्याला मल्टिप्लाय करा, दुसऱ्याला मल्टिप्लाय करा पीने, आणि तिसऱ्याला मल्टिप्लाय करा क्यूने. मग हे मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही काय करा, त्यांची ॲडिशन करा. सगळ्यांची ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला येऊन जाईल इंटिग्रेबिलिटीची कंडिशन. ओके, तर काय येईल ती, पी इंटू डॅबा क्यू अपॉन डॅबा झेड मायनस डॅबा आर अपॉन डॅबा वाय प्लस क्यू इंटू डॅबा आर अपॉन डॅबा एक्स मायनस डॅबा बी अपॉन डॅबा झेड प्लस आर इंटू डॅबा पी अपॉन डॅबा वाय मायनस डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू 0. तर आपल्याला फक्त या तिघांचा वापर करून आपल्याकडे काय इंटिग्रेबिलिटीची कंडिशन आलेली आहे. ठीक आहे, थँक्यू. अशा पद्धतीने हा क्वेश्चन पेपर संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर पाहूया. तुम्हाला काही अडचण असेल किंवा एखादा टॉपिकवर परत व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू.